जागे घालितसे निर्लज्ज भोजनाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घालितसे तुका म्हणे विकिले देवे तुका म्हणे विकिले देवे आपणा भावे सेवेसाठी मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घालितसे पायी संताचे असो जोडोने पायी संतांचे मस्तक असो जोडोने पायी संतांचे असो परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदल धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन लखन जी को लाना कलया कला राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में कीर्तन मौलौ बद्ध जटाम सुवल्क पटाम संसक्त मुगुल छटाम
अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोटकटाम प्रामाख्यम प्रगटाम कृतोटजनटाम देवीं भजे टव्यटाम. आपल्याला बाळू मामांना नमन करायचंय. सगळ्यांनी वरती हात करायचे आणि टाळी वाजून भजन करायचं बरं. वरती हात घ्या सगळ्यांनी. बाळू मामा हे नाथ परंपरेतले बरं. बाळू मामा तुम्हाला मी आज कुणी सांगितलं नसेल पण बाळू मामांची जी परंपरा आहे ती नाथ परंपरा कशी आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे 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 चरणी नमन माझे नाथाला चरणी माझे आत्मापूरच्या बाळू मामाला चरणी नमन 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 माझे जेजुरीच्या खंडेरायाला 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 चरणी नमन माझे सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे मडगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे मडगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे मडगावच्या कानिपनाथाला चरणी नमन मडगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला नमन माझे कावळवाडीच्या बाळू मामाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे मामाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे मामाला चरणी नमन माझे चरणी नमन बाळू मामाला चरणी नमन माझे चरणी नमन बाळू मामाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला 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 चरणी नमन माझे बोला 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 मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. आता इकडं तिकडं बघायचं नाही. मामांच्या सेवेसाठी आलोय की नाही. मामांची सेवा करायची. 1 तासभरच कीर्तन आहे 9 पर्यंत.
सगळ्यांनी लक्ष द्यायचं, इकडे तिकडे बघायचंच नाही, कोण आलंय कोण गेलंय. जेवढं पदरात मामा पाडतील तेवढं घेऊन जायचंय. ही मामांची सेवा आहे की नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिवंत आणि तरुणी भगवंत, देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. तसं तर तुकोबरायच्या गाथेमध्ये असंख्य प्रकरण आहे. त्याचं नाव आहे कीर्तनपर प्रकरण. कीर्तनपर प्रकरण या सदरातला हा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलाय. घेण्याचं प्रयोजन असं की मामांना सुद्धा कीर्तनाची भक्ती आवडायची गड्या, सांगणारच आहे पुढे ओघानं, म्हणून त्या कीर्तन भक्तीचा हा अभंग घेतला. कीर्तनपर प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हरिकथा करणारे जे भगवत भक्त आहे त्यांच्या आवडीच्या खातर तो भगवंत काय काय कामं करतो या गोष्टीचा खुलासा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय करतात. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं गावाचं फार मोठं भाग्य मंदिर मामांचं आहे आणि महिन्याला उत्सव या ठिकाणी. आज महाराष्ट्रभर मंदिरं उभी आहेत. महाराष्ट्रभर प्रत्येक गावात मंदिर आहे. 4-4, 10-10, 5-5 मंदिरं प्रत्येकाच्या गावात आहे. पण त्या मंदिराला उत्सव आहे का? उत्सव नाही. मी तर म्हणेल मंदिराला जर उत्सव नसेल तर ते मंदिर पोरकं म्हणायला काय हरकत आहे का? मंदिराला उत्सव पाहिजे गाड्या. हे काय बगलेतलं सांगणार नाही, शास्त्र सांगेल. रात्र पूर्ण चंद्र स्थितीला असते, मग त्या रात्रीची शोभा. कुळ सत्पुत्राचा जर जन्म झाला तर त्या कुळाची शोभा. हत्ती पूर्ण मद स्थितीला असतो, मग त्या हत्तीची शोभा. स्त्री आपलं शील कुल सांभाळलं, मग त्या स्त्रीची शोभा. त्रैलोक्य भगवान विष्णूच्या आसण्यानं शोभतं, तसं मंदिर हे उत्सवानं शोभलं. विठ्ठल विठ्ठल हे काय मेड इन मुंबई नाही. नागो भाती कलेन जलरुहे पूर्णेंदुना शर्वरी शीलेन प्रमदा नित्योस्तवेर मंदिरम वाणी व्याकरणेन हंस मिथुर्णेन सभा पंडितै सत्पुत्रेन कुलम रूपेण वसुधा लोकत्रयम विष्णुनाम. त्रैलोक्य जसं भगवान विष्णूच्या आसण्याने शोभतं तसं मंदिर हे उत्सवानं शोभतं. मंदिराला उत्सव पाहिजे. आपल्या गावाचं फार मोठं भाग्य की महिन्याच्या अमावस्याला कीर्तन. आणि खऱ्या अर्थानं काही लोक हल्ली म्हणतात बरं अमावस्या ही कशी आहे. आता आजची अमावस्या कोणती सांगा बरं. कोणती अमावस्या आहे? कोणती अमावस्या आहे? अमावस्येचं नाव काय आजचं? कोणती? गटारी अमावस्या नाही हो, दीप अमावस्या म्हणतात गड्या. या दिवशी 3 दिवे लावायचे असतात. तसे तुम्ही दिवे भरपूर लावलेत, पण 3 दिवे लावायचे. एक आपल्या देवाऱ्यात दिवा लावायचा, एक तुळशी वृंदावनात आणि आपल्या घराच्या उंबरठ्याला लावायचा. लक्षात घ्या, या अमावस्या तिथी फार महत्त्वाची. अनादिकालची अमावस्या आणि पौर्णिमा आहे. तुम्ही म्हणाल जशी पांडुरंगाला शुद्ध एकादशीचा मान आहे आणि ज्ञानोबरायांना वद्य एकादशीचा मान कुठे? आळंदीला. आणि आई जगदंबेला मान कशाचा? कशाचा? पौर्णिमेचा. पौर्णिमा कुणासाठी मावल्यानं? देवीसाठी. तसं मामांसाठी काय? अमावस्या. आणि नाथांची सुद्धा अमावस्या आहे. मामा हे नाथ परंपरेत आहे. मी तुम्हाला परंपरा आज सांगणार आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असेल की नाही मला माहिती नाही, पण मामांची परंपरा मी तुम्हाला आज माहिती करून देणार आहे. लक्षात घ्या, ही अमावस्या तिथी फार महत्त्वाची. विठ्ठल विठ्ठल नाथांना देखील अमावस्या
आमोशेचाच मान आहे. ही नाथ परंपरेमध्ये आमोशाला फार महत्त्व. तुम्ही जर गेलात कधी तर मढीला आजच्या दिवशी असंख्य गर्दी, आणि मामांच्या दरबारात सुद्धा आज आमोशाच्या दिवशी खूप गर्दी असते. जशी पंढरपुरामध्ये शुद्ध एकादशीला जास्त गर्दी, तशीच गर्दी आमोशाच्या दिवशी कुठे? मामांच्या दरबारामध्ये आदमापूरला. लक्षात घ्या, आमोशाचा मामांचा मान दिलाय आमोशा तिथीचा. लक्षात घ्या. लोक काही म्हणतात, आमोशाच्या दिवशी असा त्रास होतो, आमोशाच्या दिवशी तसा त्रास होतो. ही लोकांची विचार नाही बरं, काही लोकांची भ्रामक कल्पना आहे. लक्षात घ्या, त्रास कुणाला होतो मी सांगेल आपल्याला. जो अनाचारानं नीतीनं वागत नाही त्याला त्या आमोशाच्या दिवशी त्रास झाल्याशिवाय राहतो, आणि जो नीतीनं वागतोय, सदाचारानं विवेकानं जो वागतोय त्याला या आमोशाच्या दिवशी काहीच बाधत नाही, उलट फलप्राप्ती या दिवशी आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण हा उत्सव या ठिकाणी करतोय. चला, या सेवेचं निमंत्रण ज्यांच्यामुळे मिळालंय, आमचे सन्मित्र, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावचं भूषण आहे. माझा व्हिडिओ, मामांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये मला असंख्य लोकांनी कमेंट केला. विचारलं, ते चोपदार कोण आहेत? म्हटलं ते भिगवण साईडचे चोपदार आहेत. बघा, त्यांचं खूप कला वाखाणण्याजोगी. लक्षात घ्या. आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी आपल्या गावाचं दर्शन मला घडतंय. आणि कीर्तनाच्या साथी करता मृदंग अलंकार आदरणीय आमचे जीवलग मित्र सौरभ महाराज उकले असतील, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवायची. आणि आपल्या शेजारच्याच गावचे आदरणीय आमचे सन्मित्र लक्ष्मण महाराज दिवसे असतील, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवायची. आणि काय तुम्हाला टाळ्यांची नका करा, टाळाटाळी, टाळी अशी मोकळी वाजवा. लक्षात घ्या, जो करील कीर्तनामध्ये टाळ्यांची टाळाटाळी, जो करील कीर्तनामध्ये टाळ्यांची टाळाटाळी, मग त्याची यम कवटाळी. स्वर अलंकार आदरणीय श्रीराम महाराज काळे असतील, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवायची. आणि कीर्तनाची आणबाण शान आहे. लक्षात घ्या, कलाकाराशिवाय कीर्तनाची शोभा नाही. आणि संगीत अलंकार आदरणीय अविनाश महाराज जांभळकर असतील. आणि विशेषत्वानं ज्यांनी टाळ घेतलाय त्या आमच्या भगिनींकरता जोरदार टाळी वाजवायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ करताना लाजायचं नाही. लोक प्रपंच करताना लाज सोडून प्रपंच करतात आणि परमार्थात यायला लाजतात. तुकाराम महाराजांनी तर कानच धरला, म्हटले, लाजे नका थारा देऊ कोणी, देवाच्या निरोपे पिटी तो डांगोरा. लाज तेवढी नारायणी आणि वाकडी वाणी पोरापे, ही तुकोबरायची भाषा आहे. कीर्तन भजनामध्ये तो आता अभंगाचं तिसरं चरणच तसं आहे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी. त्या देवाला कीर्तनाची आवड, लाज सोडून त्यानं कीर्तनामध्ये नाचावं. आणि आपल्याला कीर्तनाची लाज वाटते, कीर्तनामध्ये टाळ घ्यायची. अरे मायबाप, परमार्थ करण्यासाठी कशाला आली लाज? आपण लाज सोडून प्रपंच करतो की, परमार्थामध्ये यायला लाजू नका. गोड नियोजन आहे या ग्रामस्थान. आणि आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांच्याकरता देखील जोरदार टाळी वाजवायचे. ज्ञानदान अन्नदान या ठिकाणी घडतंय. 7 ते 9 दर आमोशाला कीर्तन असतं की नाही. विठ्ठल विठ्ठल भला 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 हरी विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान आजचे अन्नदाते जगन्नाथ संभाजी शेजाळ आणि तुकाराम बाबा शेजाळ, हाबा नामदेव सरक आणि मारुती नामदेव सरक. खऱ्या अर्थानं येथे एक शीत दिधले अन्न आणि कोटी कुळाचे होय उदाहरण. लक्षात घ्या, आजचं जे आमोशेचं पुण्य सगळं त्यांच्या पदरामध्ये जाणार. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची. आता 1 तास उरला खटवांग रायासी आणि भाग्यदशा कशी प्राप्त झाली. 1 तासाभरामध्ये आपण चिंतन सेवा मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं आपण मामांची सेवा करतोय, मामांची भक्ती आपण करतोय. जीवनामध्ये
मामांसारखे संत या भूतलावर जन्माला येणे नाही. मी तर म्हणेल नारायण बुवा, आता बडबड करायची नाही, इकडे तिकडे बघा, लक्ष द्यायचं. नारायण बुवा गोंधळी नामक एक कीर्तनकार होते गड्या. ऐका ना, नारायण बुवा गोंधळी नामक एक कीर्तनकार होते. त्या कीर्तनकाराचा गेलेला आवाज मामांनी परत आणला कीर्तनामध्ये. एवढी ताकद मामांची आहे, लक्षात घ्या. 1941चा भंडारा मामांनी आयोजित केला. केल्यानंतर झालं असं गड्या, त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा, त्या काळचे जसे आजच्या काळामध्ये इंदोरीकर महाराज फेमसला की नाही, असा सुरेल आवाज त्यांचा नारायण बुवांचा. प्रसिद्ध कीर्तनकार त्या काळचे नारायण बुवा गोंधळी. तुम्ही ऐकली असेल कदाचित कथा. नारायण बुवा गोंधळी नामक कीर्तनकार. मामांनी निमंत्रण धाडलं नारायण बुवांना कीर्तनासाठी घेऊन या. मामांचे साथीदार त्या ठिकाणी आणण्यासाठी गेले, पण प्रकार असा घडला. दुराचारी लोक, पापी वृत्तीचे लोक काय ना काहीही करतात, लक्षात घ्या. कोणीतरी त्यांना शेंदूर खाऊ घातलं आणि पूर्ण त्यांचा आवाजच गायब झाला. पूर्ण आवाज त्यांचा गायब झाला. तर ते म्हणू लागले गड्या माझं येणं शक्य नाही. पण त्या साथीदारानं सांगितलं हा कुणाचाही शब्द नाही, हा मामांचा शब्द आहे आणि मामांनी तुम्हाला बोलवलंय, नाकारून चालणार नाही. पण त्यांना मनामध्ये खेद वाटला. आपल्या हसू होण्यापेक्षा न गेलेलं बरं. त्या ठिकाणी न जाण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला. पण त्या साथीदारानं सांगितलं मामांची आज्ञा, मामांची आज्ञा मोडता कामा नाही. त्या ठिकाणी सद्ग्रहस्थ निघाले. त्या नारायण बुवांना घेऊन 7 ते 9 कीर्तनाची वेळ असंख्य समुदाय पुढे जमलेला आहे. नारायण बुवा कीर्तनाच्या गादीवर उभे राहिलेत. मामांचं साष्टांग दंडवत घेतलं. मामा देखील पुढे बसलेले आणि कीर्तनाची रूपावळी झाली. रूपावळी देखील गायक मंडळींनी छान रूपावळी म्हटली. झालं असं गड्या, एक सद्ग्रहस्थ आला आणि त्यानं काय केलं तर जो भंडारा आहे मामांचा, तो भंडारा त्या नारायण बुवांच्या डोक्यावर ओतला. ओतल्याच्या नंतर झालं असं, शर्टावर भंडारा पडला. तर ते झटकू लागले. कोण? नारायण बुवा झटकू लागले. तर मामांनी बघितलं. मामा आले. मामांनी भंडाऱ्याची वाटी घेतली आणि 5 वेळेस त्यांच्या अंगावर भंडारा टाकला. किती? 5 वेळेस. गेलेल्या कीर्तनकाराचा आवाज त्या कीर्तनामध्ये आला. गेलेला कीर्तनकाराचा आवाज त्या कीर्तनामध्ये आला आणि आयुष्यभर त्या कीर्तनकारांनी मामांची सेवा केली. मामांच्या तळावर त्यांचीच कीर्तन असायची. नारायण बुवा गोंधळी नामक कीर्तनकार, लक्षात घ्या. असे मामांसारखे संत भूतलावर जन्माला आले. लक्षात, आपला उद्धाराय आले दीनजना, आपला उद्धार करण्यासाठी मामा या भूतलावर जन्माला आले. आणि मामांचा अवतार साधा सुद्धा नाही, शिवशंभूचा अवतार मामांचा, लक्षात घ्या. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, ऐसा संत नाही बाळू मामा सारखा. ऐसा संत नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, ऐसा संत नाही बाळू मामा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, ऐसा संत नाही बाळू मामा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, ऐसा संत नाही बाळू मामा सारखा. आदमापुरात मामा तुमचा रहिवास, लाखो भक्त जन येती तुमच्या दर्शनास. आदमापुरात मामा तुमचा रहिवास, साधू संत
अमावशेला पौर्णिमेला दर रविवारी ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, ऐसा संत नाही बाळू मामा सारखा, आईचा संत नाही बाळ मामा सारखा, आईचा संत नाही बाळ मामा सारखा. मामांसारखे संत या भूतलावर परत जन्माला येणे नाही, लक्षात घ्या. त्यांची तुम्ही भक्ती करताय जीवनामध्ये करा गड्या, पण निस्वार्थ भक्ती जीवनामध्ये करा. मामा नक्की फलप्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. मामांची बघा, ही सगळी अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा. लक्षात घ्या, शिवाची सगळी सृष्टी शिवाची आहे. शिवानं उत्पन्न केलेली सृष्टी तिला म्हणायचं शिवसृष्टी. आणि मामा कुणाचे अंश तर शिवाचे अंश आहेत, लक्षात घ्या. भक्ती जीवनामध्ये करा, नक्की तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. फक्त मामांची भक्ती करा. बाळू मामांनी नवलावा केला, बाळू मामांनी नवलावा केला, माझ्या देहात देव दाखविला, माझ्या देहात देव दाखविला. बाळू मामाने नवराग केला, बाळू मामाने नवराग केला, माझ्या देहात देव दाखविला, माझ्या देहात देव दाखविला, देव दाखविला. बाळू मामांनी नवलावा केला, बाळू मामांनी नवलावा केला, माझ्या देहात देव दाखविला, माझ्या देहात देव दाखविला, माझ्या देहात देव दाखविला. बाळू मामाने नवलावा केला, बाळू मामाने नवलावा केला, माझ्या देहात देह दाखविला, माझ्या देहात देह दाखविला, माझ्या देहात देह दाखविला. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर मामांची सगळ्यात जास्त भक्त कुणाचे असतील सध्या तर मामांची भक्त आहेत, लक्षात घ्या कडे. या मामांची कीर्ती म्हणजे सर्वत्र कीर्ती, संपूर्ण जगामध्ये मामांची कीर्ती, लक्षात घ्या. कीर्ती जगात बाळू, कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाचे, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाची कीर्ती जगात. सदैव राहते मूर्ती त्यांच्या माझ्या मनात, सदैव राहते मूर्ती त्यांची माझ्या मनात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाचे, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाची कीर्ती जगात. बोला बाळू मामाच्या नावानं. हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, मनोनी हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. आपण या मृत्यू लोकाचं मानवी जीवनाचं निरीक्षण केल्याच्या अंती तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते. या मानवी जीवनामध्ये आपण जन्माला आलो आहे गड्या, पण प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येकाची 10 वय माणसाची इच्छा आहे, प्रत्येकाची आवड आहे, धारणा आहे, प्रत्येकाला वाटतंय गड्या मला हे गोष्ट भेटली पाहिजे, मला गाडी भेटली पाहिजे, मला बंगला भेटला पाहिजे, माझं चांगलं घर झालं पाहिजे आलिशान. ही प्रत्येकाची काय धारणा. तर आपण प्रामुख्यानं 3 मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे गड्या. एक देव, संत आणि जीव.
कोणते कोणते? देव, संत आणि जीव. फार सोपं कीर्तन आहे. हे 3 मुद्दे मांडायचे आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. अभंगाचा प्रवेश देखील कळाला पाहिजे बरं. अभंगात कसा प्रवेश करायचा, नाहीतर खिडकीतून उड्या टाकणारे सुद्धा आहेत. चांगदेव 65 प्रमाण आहे. घरा माझी घरे, दारा माझी दारे आणि विवरात विवरे लक्षावरी. चांगदेव 65 प्रमाण आहे. हरिकथेची आवडी देवा. आपण एका शब्दावर बोलणार. ही संस्थेची रीती. जोग महाराज एक अभंगाचा कोणताही एक शब्द पकडायचा आणि त्या शब्दावर बोलायचं. आता आज आपल्या अभंगातला एक मुख्य शब्द आहे, त्याचं नाव काय आहे? आवड. हरिकथेची आवडी देवा. आपण एकच शब्द बघणार आहे. कोणता? आवड. ज्याला असती आवड त्याला भेटती सवड. आणि बाळूमामा करतात त्याच्या दरबारामध्ये निवड. म्हणून आवड फार महत्त्वाची गड आहे. प्रामुख्यानं 3 प्रकारची आवड आपल्याला बघायची. एक देव, संत आणि जीव. तुमचं आणि माझं आपण प्रत्येकाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला आणि आम्हाला काय आवडत नाही, तर प्रत्येक माणसाला काहीही आवडतं गड्या. लक्षात घ्या. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं. ज्ञानोबराय म्हणतात, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयाची जीवाला ओढ लागली आहे. मनाच्या रथी ओळगे, श्रवणेंद्रियाच्या द्वाराने घे आणि शब्दाची आरघे राणा माझी. शब्द विषयाची आसक्ती. रस्त्यानं एखादा तरुण मुलगा निघाला तर त्याच्या कानामध्ये काय असतं बाबा? हेडफोन. मग ते हेडफोन लावल्यानंतर ते हेडफोनमध्ये काय ऐकतात ते सांगा बरं. हां, हिंदी पिक्चरची गाणी ऐकतात की नाही? भजन ऐकतील. सत्संगती माणसाला होईल अशी धारणा नाही. म्हणजे शब्द विषयाची माणसाला आसक्ती, स्पर्श विषयाची आसक्ती. त्वची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर. तुम्ही आज कधी आळंदीला गेलात तर शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, आज त्यांचं 100च्या पुढे वय असेल बाबांचं. लक्षात घ्या. हे महाराज मंडळींना माहिती असेल. साक्षात ज्ञानोबरायांचा अवतार म्हणजे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर. बाबांच्या मुखातून ऐकलेला एक दृष्टांत आहे. बाबा म्हणतात, या जीवाला काय नाही आवडत, तर काय आवडतं? तोची प्रकृतीचा वाघोरा. एक आजीबाई बसली स्वयंपाक करत, रविवारचा दिवस, आणि त्या ठिकाणी एक मनुष्य आला. लक्ष द्या बरं का माऊला यांना. त्या ठिकाणी एक मनुष्य आला आणि त्या आजीला विचारलं, आजी काय चाललं आहे? म्हटले काय नाही, निवांत आहे. स्वयंपाक चालला आहे, भाजी गरमागरम तयार आहे, स्वयंपाक बनवला आहे, आता चपाती लाटणार आहे. रामू एक काम कर, जेवायला बस. जेवायला बसला महाराज. बहुतेक वारकरी असेल आणि वारकऱ्याने जेवायला लाजायचं नाही. वारकऱ्याने जेवायला लाजायचं नाही. तसं तर 5 गोष्टीला लाजायचं नाही. धनधान्य प्रयोगेषु, विद्या संग्रहणेषुच, आहारा विहारा दौत्यक्त्य लज्ज सुखी भवेत. धन मिळवताना लाजायचं नाही. एक वर्ग असा आहे, पैसा मिळवताना लाजत. बाहेरून येऊन लोक इकडं व्यवसाय टाकतात आपल्याकडं. 10 पोरं एकेकाला होतात, पण ते व्यवसाय टाकतात, पैसे कमावतात आणि आपले म्हणतात पाटील येत, आपण काय करायचं? बरोबर आहे की नाही? पैसा मिळवला माणसाने. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम. बरोबर आहे की नाही? पैसा मिळवावा, धन धान्य. एक वर्ग असा देखील आहे, गावगाव नंदीवाले येतात बघा, ते धान्य घेतल्याशिवाय जात नाही. आणि विद्या मिळवताना लाजायचं नाही. मग एखादा मोठा मनुष्य आहे, एखादा मोठा सद्विवेकी साधू आहे, त्या साधूकडे गेलात, साधू तुमच्यावर खवळला आहे, तर राग मानू नका. तो साधू आपल्यावर खवळला आहे, राग मानू नका. लक्षात घ्या, सामान्य माणसाजवळ तुम्हाला मान भेटेल, पण ज्ञानाचा त्या ठिकाणी शुकशुकाट आहे. पण साधू जवळ तुम्हाला मान भेटणार नाही एक वेळेस, पण ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपला उद्धार ज्ञानात आहे का मानात आहे? ज्ञान. ऋते ज्ञानान्न मुक्ती. बरोबर आहे की नाही? माणसाला ज्ञान हवं. लक्षात घ्या. आणि मुख्य सांगायचं म्हणजे खायला लाजायचं. हा, भुकेल्याचा सांगितलं आहे शास्त्रानं, अधिकार सांगितला आहे पहिला भुकेल्याचा. कुठंही अन्न असलं तर खात चला, पण हॉटेलात असलं तर पैसे पण देत चला. त्यानं मांडी घातली, जेवायला बसला. आजीनं विचारलं, म्हटले रामू काय? म्हटले जेवतो का? म्हटले बसतो. लगेच बसला जेवायला. आजीनं गरमागरम चपाती लाटली. आजीनं त्याच्या पुढं नेऊन ताट वाढलं आणि आजीनं विचारलं, रामू स्वयंपाक कसा झाला? आता महिला मंडळाला ही अपेक्षा असते का स्वयंपाक कसा
झाला म्हणजे समजतं ना त्यांना. तर त्या आजीनं विचारलं स्वयंपाक कसा झाला. म्हटले अतिशय टेस्टेड आहे स्वयंपाक, पण चपाती थोडीशी गरम द्या. मग आजीनं काय केलं, चपाती लाटली, तव्यावर टाकली. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, काय काय उलथाणं म्हणतात वे, काही ठिकाणी उचटणी म्हणतात, उलथाणं म्हणतात. उलथाण्यानं चपाती धरली आणि त्याच्या ताटामध्ये नेऊन टाकली. आता त्याच्या ताटामध्ये गरमागरम काय आहे, चपाती आहे. मग आता गप गिळावं की नाही. आजीनं विचारलं, म्हटले स्वयंपाक कसा झाला. म्हटले अतिशय सुंदर आहे स्वयंपाक, पण चपाती थोडीशी गरम द्या ना. म्हणले बरं. म्हटले आजी आळंदीला शिकलेलं होतं, बहुतेक संस्थेमध्ये अभ्यास झाला असेल कदाचित. आजीनं काय केलं, चपाती लाटली आणि तव्यावर टाकली. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, काय चिमटा, आमच्याकडं सांडशी म्हणतात. हा, चिमटा सांडशी पकड. धरला तवा आणि त्याच्या पुढं नेऊन ठेवला. आता गप गिळायला पाहिजे की नाही. आजीने विचारलं स्वयंपाक कसा झाला. म्हटले स्वयंपाक सुंदर आहे, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे. आजी म्हणे आता मुडद्या चुलीत बसून खातो का. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हे आपल्याला आवडतं बरं. ल्यावे खावे बरे, असावे सदैव, आणि हिची करी हवं संसारी. हे जीवाला आवडतं गड्या. ल्यावे खावे बरे. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. म्हटलं या जीवाला अंतरंग कळत नाही गड्या. ते अंतरणेन ती बापुडे, आणि म्हणून अगत्य विषय सेवन घडे, आणि काय पुये पंक्तीचे किडे चिळसे घेती. अरे तुमच्या पायाला जखम झाली, ते जखमेतून पुवाचे किडे बाहेर येतात आणि परत मध्ये जातात, बाहेर येतात आणि परत मध्ये जातात. का जातात, तर त्याचं अंतरंग त्यांना कळलं नाही. तसं या जीवाचा स्वभाव आहे. या जीवाला त्याचं अंतरंग कळलं नाही. मग महाराज तुम्ही सांगताय या जीवाला ह्या गोष्टी आवडतात, पंचविषय आवडतात, आणखी काय आवडतं, तर आणखी सुद्धा 5 गोष्टी या जीवाला आवडतात. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. या 5 गोष्टी माणसाला आणखी आवडतात. महाराज तुम्ही सांगताय या गोष्टी जीवाला आवडतात. मग जीवाला या गोष्टी आवडतात, मग त्या संताला आवडतात का. मग संताला आवडतात का. आम्हाला जे आवडतं ते संतांना आवडतं का, तर संतांना आवडत नाही गड्या. ते विषया तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण माता पिता नावडे जनधन, माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, 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 मागे पुढे. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता
पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषयच त्यांचा भगवंत स्वरूप झाला. मग कस काय विषय त्यांच्याकडे जातील? मग महाराज ते विषय त्यांच्याकडे नाही, मग गेले कुठं? तर ते आपल्याकडं आलेत. ते आपल्याकडं आलेत. भगवंत स्वरूप तुम्ही सांगितलं महाराज, जे जीवाला आवडतं ते संताला आवडतं. मग त्या संतांना आणखी काय आवडतं? तर त्या संतांना सुद्धा 5 गोष्टी आवडतात गड्या. कोणत्या? तर ऐका. देवाचं नाम आवडतं. आम्हा आवडे नाम घेता, नामचिंतन करणं त्या संतांना आवडतं. आम्हा आवडे नाम घेता आणि तोही पिता संतोषे. देवाचे गुण संतांना आवडतात. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मात त्याची सदा आवडे जयासी. देवाची मात म्हणजे कीर्ती त्या संतांना आवडती. आणि देवच आवडतो. देव सोडून त्या संतांना काहीही आवडत नाही. आणि आपल्याला देव सोडून सगळं आवडल्याशिवाय राहत. हा बरोबर आहे ना? आजींला पटलं बघा. त्या संतांना देव सोडून काही आवडत नाही आणि आपल्याला देव सोडून सगळं. हा असं आहे ते. मग त्या संतांना देव आवडतो किती? तर ऐका ना, त्या ज्ञानोबारायांनी शपथ घेऊन सांगावं. माऊली म्हणतात, तुझी आना काही नगा देवराया तुझी आना वाई नगा देवराया तुझी आना वाही नगा देवराया तुझी आना वाई नगा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडची जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसे जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया हो कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा तुझी आन वाही नगा देवराया आणि बहु आवडसी जीवा पासून या. भगवंत सोडून त्या संतांना काही आवडत नाही. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा आणि तुझ वाचुनी केशवा आणून आवडे. त्या संतांना भगवंत सोडून काहीही आवडत नाही गड्या. त्या एकनाथ महाराजांनी म्हणावं, वेधले ओ मान तयाची गुणी वेधले ओ मान तयाची गुणी क्षण भरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी क्षण भरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी वेधले ओ मान तयाची गुणी वेधले ओ मान तयाची गुणी. आपण कोणती कोणती आवड बघितली? जीवाची आणि संतांची आणि तिसरी जी आवड आहे ती भगवंताची आवड आहे. आणि तीच आवड आपण या ठिकाणी जोपासतोय. कीर्तनाची हरिभक्ती त्या संतांना
आवडते, संतांना आवडते म्हणून त्या भगवंताला आवडते. लक्षात घ्या, भक्ताला जे आवडतं तेच संतांना, ऐका लक्षात घ्या, भक्ताला जे आवडतं तेच देवाला आवडतं. लक्षात घ्या, कीर्तनाची देवा आवड मोठी आणि एका जनार्दनी पडली मिठी, हे नाथरायांचं प्रमाण आहे. हरिभक्ती कुणाला आवडती तर त्या भगवंताला आवडते. आणखी काय आवडतं त्या भगवंताला? अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, ऐशी प्रचिती करे भोळ्या भाविका, ऐशी प्रचिती करे भोळ्या भाविका, नाम पद पंकज पादुका, नाम पद पंकज पादुका, चरणी माता देवी तसे, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, 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 अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळा भाविका, नामा पद पंकज पादुका आणि श्रीमस्तकी वंदित असे. लक्षात घ्या, त्या भगवंतानं कामं करावी मग भक्ताची. नीच कामी न धरी लाज आणि भक्त काज कैवारी, सेवकांचा हा शिरोमणी मनवी करुणी दास्यत्व, उगाळी गंधे पूर्वी माळा, वाहे जळा मस्तकी. त्या भगवंतानं भक्ताची कामं करावी. मग महाराज तुम्ही सांगताय हरिभक्त जर कीर्तन करायला लागले, बरं का, श्री तुकोबराय कीर्तन करायला लागले तर त्यांची घरची जबाबदारी कोणी सांभाळावी? कोणी सांभाळावी? तर त्या भगवंतानं त्या तुकोबरायची जबाबदारी सांभाळावी. तुकोबरायांना आलेली प्रचिती तुकोबरायांनी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरिकथेची आवडी दे, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी देवा, हरिकथेची आवडी दे, हरी कथेचे आवडी दे, हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, करीत सेवा दासाची, मनवनी मागे मागे, मनवनी मागे मागे, करीत सेवा समता, करीतो देवा दासाची, मनोवेले मागे मागे, मनोवेले मागे मागे, हरिकथेची आवडी मोठी, सेवा दासाची, मनोनी मागे मागे, करिया रे मागे मागे, हरिकथेची आवडी देवा, करितो सेवा दासाची, करितो सेवा दासाची, करितो सेवा दासाची, टाळी वाजव जोरदार.
हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, त्या भगवंतानं भक्ताची कामं करावी. चोखोबाच्या स्त्रियेचे बाळणपण स्वये करी जनार्दन, अर्जुनाची घोडी धुतली आनंदे, त्या भगवंताने नीच टोकाचं काम आहे का उच्च टोकाचं काम आहे याची लाज त्या भगवंताला वाटत नाही गड्या. आपण काकडा म्हणतो, काकड्याच्या दुसऱ्याच मालिकेतला अभंग, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. किती गोड प्रमाण दिलं. ही प्रमाण असली म्हटली पाहिजे गड्या, पाठा पाहिजे असा. नाही तर काही आम्ही आज सोहळ्यामध्ये होतो माऊलींच्या रथाच्या पुढे, पहिल्यांदा चाललं यावर्षी बिगर नंबरच्या दिंडीत. तर असल्या गवळणी खतरनाक, एक जण तर असली गवळण म्हटलं खतरनाक, एका जनार्दनी फार. आम्ही त्याने आलाप चालू केला. म्हटलं आता घ्या आवरून, कवर चाललाय आलाप, आता घ्या आवरून, आता कवर आलाप देताय आता. एका जनार्दनी फार, पुढं काही आठवणं त्याला. मग त्याने जोडून दिलं, एका जनार्दनी फार आणि गोकुळची हवा थंडगार. याच्यात काही विशेषता आहे का? एक जण तर माऊली असली गवळण म्हटली, एका जनार्दनी म्हणे मीराबाई आणि दासी जनी लागे नाम्याच्या पायी,